इकडे बघाय बंगाली बाबू आया कान है बे स्ट्राइक चेंज करा ये क्या है मस्त इथं 5 बॉल 16 रनची वर जा. A few inches later. वेल प्लेड. बॉल कुठे हँड शेक कर ना. Wake up to reality. Would like to take पहिली बॉल पहिली बॉल विकेट. पहिली A few inches later. डबल विकेट बोलते सबको खोलते. would like to take notes. कसे इथं तिसरी विकेट पडलेली आहे. तिसरी विकेट पडलेली आहे. दाखव इकडे. भाऊने विकेट घेतली आपल्या डबल कॅच. हे तिसरी विकेट गेलेली आहे. पहिली बॉल विकेट तिकडे दांडक बघा. चला ऑल आउट झाली ही सगळी. इथं मॅच जिंकलेली आहे. प्रशांत भाई विनिंग शॉट मारला आहे. विनिंग विनिंग शॉट. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो आपल्या अशा छानशा ब्लॉग मध्ये. तर आजची सकाळ झालेली आहे आणि तर आपला क्रिकेट सेशन आका संपलेला आहे. श्रवणने आधी मॉर्निंग मॅच जिंकली, त्याच्यानंतर दुसरी मॅच आपण कमबॅक करून जिंकली. एक बॉल 4 पहिली बॉल विकेट आणि एक बॉल 4. नको आता ऊन आहे आता लय आणि तहान लागली. उद्या खेळू आता वाटलंच तर. उद्या नको आता डायरेक्ट चला 2 दिवसांनी. मंडळी दांडाले 8 वाजता येतो ना. टेन्शन मध्ये चल. तर मंडळी आता घरी आलोय आणि घरी आल्यानंतर मी आहे ना फ्रेश होऊन घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता फ्रेश झालं एक नंबर. आता आपण काय करू, नाश्ता करू आणि त्याच्यानंतर आईनं काहीतरी काम सांगायचं म्हणते. तिचं काम एकदा काय म्हणते 2 दिवस झालं ते एकदा आपण करून टाकू. सो चला ब्रेकफास्ट करू. मंडळी आता मी चाललो आहे पोस्ट खात्यामध्ये, कारण पोस्ट खात्यामध्ये जाऊन आईचे छोटेसे काम आहे. ते छोटेसे काम आपण सगळे लवकर उरकून घेऊ, कारण त्यांचं जर लंच टायमिंग झाला ना त्याच्यानंतर मग आपल्याला ते घेत नाही. तर चालू असते पोस्टातले माणसं. वैसे माझे आजोबा बी पोस्टातलेच आहे. बरं ठीक आहे, काही बात नाही. चाललो आहे आपण आपल्या पॅरोटवरती. चला. तर मंडळी माझं जे काम होतं आईचं ते पूर्ण झालं आहे. विदाऊट वेस्टिंग टाईम आता घराकडे निघूया. माझा फोटो काढतोय. नाही व्हिडिओ मध्ये घेतो ना तुम्हाला, ब्लॉग मध्ये. मला हा. तर मंडळी आता वाजलेले आहे दुपारचे 3:30 आणि मी तुम्हाला माझे डोळे बघूनच कळालं असं मी काय केलंय. सॉरी, कारण जर ताक पिलं ना भाई मग जानू लाईफ होऊन जाते. तर आता आपण 3:30 वाजले, जेवण बिवण झालेलं आहे, सगळं ताक बीक पिलेलं आहे. आता आपण काय करू, काल एक आहे ना एक वर्क बनवत होतो मी स्वतःसाठी, हँग टाईप. सो ते तुम्हाला एकदा दाखवतो. हे राहिलं ते. सो हे आहे. तर ह्याचं जे आहे ना हे कृष्णाचं एक ऑरा फार्मिंगवालं म्हणू शकता तुम्ही.
तर ते बनवले. आता मी आहे ना बघा एवढा मोठा कार्डबोर्ड आणलाय. आता माझं 4-5 दिवसाचं भागलं. आता हे ह्याला आहे ना त्याला स्टिक करायचं आणि त्याच्यानंतर कट आउट करून ह्याचे डिटेल काम करायचे. तर आपण आता आहे ना विदाऊट वेस्टिंग टाइम हे डिटेल काम आहे ना चालू करू. तर मंडळी हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे ह्याला कार्डबोर्डवरती स्टिक केलं आहे आणि ह्याचं हे मी रात्री आउटलाईन काढलेली बघू शकता. ही ह्यानं काढलेली आहे व्हाईट चॉकनी म्हणजे लाईटनिंगनी. तर ह्याला चिटकवलं आहे आणि आता ह्याला डिटेल्ड वर्क करायचं आहे फक्त व्हाईट ॲक्लेरिक पेंटनं. तर व्हाईट ॲक्लेरिक पेंट घेतला आहे आणि सोबत हे 3 ब्रशेस घेतलेत. एक आहे 3 नंबरचा फ्लॅट, दुसरा 7 नंबरचा राऊंड आणि 4 नंबरचा फ्लॅट. असे 3 ब्रशेस, ॲक्लेरिक पेंट व्हाईट, पाणी आणि आपले कलरिंग पॅलेट. आणि ह्याचं जर मला रेफरन्स बघायचं आहे तर टॅबलेट तुम्हाला दिसत नसेल तर टॅबलेट इकडे चार्जिंगला लावला आहे. चार्जिंगच नाही त्याला. आता इकडून रेफरन्स बघत काम करणार आहे. सो विदाऊट वेस्टिंग टाईम आपण आपल्या कामाला सुरुवात करू. चला. मंडळी आता वाजलेले आहेत शाम के या फिर बोलू शकतो इव्हनिंगचे 4:20 आणि जे आउटलाईन होतं ना त्याला आपण सगळ्यांनी टेक्स्चर दिलेलं आहे. बघू शकता ओके असं टेक्स्चर दिलेलं आहे. याची कटिंग होईल कारण हे एकदम इंस्टाग्रामवालं आहे पण इतकं भारी आहे ना हे तुम्हाला सांगतो. आणि आता एवढा व्हाईट कलर उरला तर हा व्हाईट कलर डबल ह्याच्यात भरला जाणार आहे कारण आर्टिस्ट कॅन रिलेट. व्हाईट कलर जर संपला ना सगळं डोकं. माझ्याकडे ह्या 4 डब्यात तरी मला पुरत नाही आहे. ह्यावेळेस आहे ना 500 अर्धा लिटरची ट्यूबच घेऊन ठेवणार आहे. तर आता हे सगळं कंप्लीट झालेलं आहे. आता ह्याला वाळाय ठेवू आणि याचं पुन्हाचं काम आपण नंतर बघू. सो ठेवू याला वाळायला आता आपण. तर मंडळी आता वाजलेले आहेत इव्हनिंगचे 5 आणि हे जे ड्रॉइंग आहे हे मी बाहेर ठेवायला आलतो जेणेकरून हे वाळण. आणि ह्याच्यावरती मी काय केलं ह्याची बॉर्डर पण करून टाकली. आल्यावर आपण ही बॉर्डर कट करणार आहे. आणि ह्याच्या बॅक साईडचं पण एक काम आहे जेव्हा काही वाळलं नाही आहे. सो हे वाळण आता. आणि आता आपण चाललो आहे स्विमिंगला. सो आता स्विमिंगला जाऊया विदाऊट वेस्टिंग टाईम कारण आता ऑलरेडी उशीर झाला आहे. 5 वाजलेत. 5:15ला एंट्री असती. लवकरात लवकर आपण स्विमिंगसाठी जाऊ. सो लेट्स गो. One hour later. तर मंडळी आता वाजलेले आहेत सायंकाळचे 6:15 आणि आपलं जे स्विमिंगचं सेशन होतं ते पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आणि आता आपण घरी निघालेलो आहोत. बघू शकता कसं आहे ना स्विमिंगच्या टायमिंगला आपण शूट करू शकत नाही त्याच्यामुळे मी शूट करत नाही आहे. बट आता आपलं स्विमिंग संपलं तर आपण आता घरी जाऊ विदाऊट वेस्टिंग टाईम. आधीच लेट झाले 6:15 झालेत. रेग्युलरली 6पर्यंत होतं बट झालं आता. चला निघूया. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 9:30 आणि मी घरी आल्यानंतर फ्रेश झालेलो आहे. आणि आता आपण जे सकाळचं जे आपण आर्टचं जे फॉर्म बनवत होतो त्याचं आता आपण कटआउट करणार आहे कारण जाताना आपण त्याला बॉर्डर करून घेतलेली कारण आल्यानंतर आपण त्याला आरामशीर कट हे करता येईल त्याच्यामुळे. सो आता आपण इथे बसल्या आपण त्याचं कटआउट पूर्ण करून घेऊ. सो तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यावर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. आजकाल बोलत नाही आहे पण तुम्ही धंदाना सबस्क्राईब करताय राहो. थँक्यू. पण तुमचा सपोर्ट राहू द्या. चला. तर मंडळी
आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 10 आणि जे आपलं जे आर्ट बनवणार होतो जी की मी माझ्यासाठीच बनवलेलं आहे. तुम्ही ह्याचा जर लुक बघा गाईस, वाव, एक सेकंड तुम्हाला दाखवतो गाईस, तुम्ही बघा यार, एकदम माझा ऑरा तिकडच्या तिकडं आणि कृष्णाजीचा ऑरा भाई एक नंबर. ह्याला जर मी असं वॉलवर स्टिक केलं का नाही भाई एक नंबरच. तिकडे बघ कॅमेरामध्ये, तिकडे टाइमलॅप्स चालू होता कारण ह्याची बॅटरी लो झालेली त्यामुळे. तर आता हे कंप्लीट झाले. आता ह्याच्या मागचं एक चक्र आहे ते बनवायचे कारण ह्याच्या बिना, ते चक्राबिना जे हे वाला आहे ना ते हे इम्पॉसिबल आहे. आणि थोडंसं ह्याचे पण जे कॉर्नर्स आहेत ना, हे बघा एक थोडंसं इथे कॉर्नर हे निघालेत. आपण ह्याला पटकन चिटकून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फायनल रिझल्ट दाखवतो. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 10:30 आणि आपलं जे क्रिएशन होतं ॲज अ आर्टिस्ट माझं ते पूर्ण झालेलं आहे. थोडंसं मला लागलं होतं, एवढं पण नाही लागलं. आणि कचरा बघू शकता, का हे कचरा, हा कचरा, हे घाण, हे दिस इज अ सॅम्पल रिझल्ट अँड फायनल रिझल्ट इज दिस. गाईज कसं झालंय मला कमेंट करून सांगा बाई. खूप मेहनत घेतलेली आहे ह्याला बनवायला. सो हे बघा, हे जे आहे ना हे थोडं फिरत नाही, बट बघा इट्स कॉल्ड कृष्णाज ऑरा फार्मिंग. सो कसं झालेलं आहे मला एकदा सांगा कारण खूप मेहनत घेतली ह्याला बनवायला आणि खूप छान रिझल्ट आलेला आहे याचा. बघू शकता एकदम छान आला आहे, एकदम मागे चक्र बनवलेलं. इट्स कॉल्ड द ऑरा ऑफ. आणि हे एक सोबत तर बनवेल, तर त्या दिवशी मी हे बनवलेलं आहे ॲव्हेंजर्सचा लोगो. तर आता नेक्स्ट काय बनवायचं आपण बघू नक्कीच, बट हे एक नंबर झालेलं आहे आणि मला खूप आवडलेलं आहे. अरे रे 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 थांबा, एक इथे दुर्घटना घडलेली आहे. इथं भाऊ जिवंत पडलेले आहेत. यांना लवकर आपण ऑक्सिजन देऊ, लवकर आपण ऑक्सिजन सिलेंडर लावू यांना. ऑक्सिजन सिलेंडर सॉरी ऑक्सिजन सिलेंडर लवकर लावू. ही जल रही है जिता सासु में है दुआ फिर भी ना करम. बाबा सॉरी कॉपीराइट इन. योग घरात त्रास देतो. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. जाऊ दे, याच्या आत्मेला शांती मिळो. आता सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर मला बोलायलाच काय सुचत नाही, तर मी शेवटी डायरेक्ट एकच प्रश्न बोलतो. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ते साईडला एक काळ्या कलरचं सबस्क्राईब बटन आहे, त्याच्या असं आपली दान घंटी हाणायची, म्हणजे कसे व्हिडिओ आले की तुम्हाला कळणार ना. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल त्याला एक छोटासा लाईक बटन आहे, त्याला पण द्या ना, दाबा ना. आवडत नसलं तर डायरेक्ट हे दाबा, विषय नाही. पण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा पुन्हा अशा मस्तदार ब्लॉग बरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.